ठिकाणी मी आता चौथीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव गीता विद्या मंदिर आहे. आदरणीय प्रमुख उपस्थित मान्यवर शिक्षक व प्रिय मित्र मैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार. आज मी इथे माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे. याचा मला अत्यंत अभिमान वाटतो. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, स्वप्न तेच जे झोपेत नाही तर झोप उडवतात. हे वाक्य मला कायम प्रेरणा देते. आणि माझेही एक स्वप्न आहे, एक असा भारत जोडूनचा दुरुस्त महासत्ता नसेल तर प्रेम, शांती आणि विकासाचा आदर्श देश असेल. माझ्या स्वप्नातील भारत हा शिक्षित भारत असेल. तिथल्या प्रत्येक मुलाला हे प्रशिक्षण दिले जाईल. गरीब श्रीमंत असा भेद होणार नाही. मुली आणि मुलांना समान वागणूक दिली जाईल. बेटी बचाव बेटी पढाव हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरलेले असेल. माझ्या स्वप्नातील भारतात मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी शिकायला मिळतील. कोण डॉक्टर होतो, कोणी शिक्षक होतो, कोणी खेळाडू. प्रत्येक जण आपलं आपलं काम चांगल्या पद्धतीने करतात आणि देशाचा विकास करतात. मित्रांनो, आपल्याला जर सर्वस्व भारत पाहायचा असेल तर आपल्यालाच पुढे यावं लागेल, अभ्यास करावा लागेल आणि चांगले नागरिकही व्हावं लागेल. माझा भारत तेजस्वी व्हावा, सारं जग त्याचं गाणं गावा. प्रगती, प्रेम, शांतीचा देश असा व्हावा माझा भारत देश. माझ्या स्वप्नातील भारतात शेतकरी आनंदी असेल. माझ्या स्वप्नातील भारत हा शेतकऱ्यांचा अभिमान बाळगणारा असेल. शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांना योग्य दर, पाणी आणि तंत्रज्ञान दिले जाईल. जय जवान जय किसान हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरलेले असेल. माझ्या स्वप्नातील भारत हा सैनिकांप्रती आदर आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणारा असेल. माझ्या स्वप्नातील भारतात भ्रष्टाचार, गुन्हेगारी, असहिष्णुता हे नष्ट झालेले असतील. माझ्या स्वप्नातील भारतात तंत्रज्ञान आणि विज्ञानात प्रगत असेल. तसेच आपल्या संस्कृतीचा अभिमानही बाळगणारा असेल. जग भारताकडे विश्वगुरू म्हणून पाहिल. माझ्या स्वप्नातील भारतात स्वच्छ,